कुंभ रास हा सप्ताह आपल्या राशीला काही अडचणींना सामोरे जावे लागणारा असा जाणार आहे। भरपूर नवीन प्रकारच्या अडचणी अचानकपणे आपल्या सामोरे येतील, त्यामुळे आपण थोडेसे गोंधळूनही जाल, परंतु संयम बाळगल्यास, सहनशीलता तुम्ही ठेवल्यास त्याच्यावरही तुम्ही न भीता मात कराल। एखादे नवीन कार्य करताना जर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आली तर त्या शंकांना तुम्ही दूरच ठेवा, कारण कार्यामध्ये अडथळे निर्माण होतील। कोणतेही कर्ज घेताना नीट विचारपूर्वक घ्या, कारण नंतर आपल्यालाच त्रास होणार आहे कर्ज फेडताना। ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच कोणतेही कर्ज तुम्ही घ्या। जर तुम्ही वाहन चालवत असाल तर थोडंसं सांभाळून चालवा, कारण छोटे मोठे अपघात होण्याची सध्या तरी शक्यता आहे, तरीही सावधानतेने वाहने चालवा। जर शेअरमध्ये किंवा छोट्या गुंतवणुकीत तुम्ही पैसे गुंतवलेले असतील तर त्यातून आपल्याला थोड्या प्रमाणात का होईना परंतु आर्थिक लाभ मिळतील, आणि सध्या आपल्याला याची खूपच मदत होणार आहे, एक आधार होणार आहे। आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला ही मदतच ठरणार आहे। आपल्या कुटुंबामध्ये अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्यावर आर्थिक ताण वाढेल। आपण थोडेसे स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवत चला। गरज नसताना उगीच कोणालाही फुकटचे सल्ले किंवा स्वतःचे मत लादू नका, याचा विपरीत परिणाम तुम्हालाच होणार आहे। सोबतच निर्णय घेताना त्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच मग निर्णय घेत चला, कारण तेच आपल्यासाठी योग्य राहील। कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना जरा विचार करून आणि प्रॅक्टिकली घेत चला। उगीच भावनेच्या भरामध्ये घेतलेले निर्णय आपल्यालाच महागात पडण्याची शक्यता आहे, किंवा नुकसान तर 100% होणारच आहे। त्यामुळे निर्णय घेताना नीट विचार करून मगच घ्या। आपण कधीच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवत जाऊ नका। सोबतच दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर तर कधीच विश्वास ठेवू नका, कारण कधी ते आपला घात करतील ते आपल्यालाही कळणार नाही। त्यामुळे नेहमी सावध राहत चला। सध्याच्या या अवघड काळात नाउमेद न होता आपले मानसिक स्वास्थ्य सांभाळणे हे खूपच महत्त्वाचे आहे। सध्या आपल्या प्रत्येक कार्यासाठी हा काळ थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे, आणि त्यावर परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला लागणारे धाडस ही कमी पडेल की काय याची भीती आपल्याला राहील। त्यामुळे सध्या तरी आपण पॉझिटिव्ह राहणे हे खूपच महत्त्वाचे आहे। कोणतेही संकटे आले तरी अजिबात त्याला घाबरून जाऊ नका, त्याला धिटाने सामोरे जा, अजिबात भिवू नका। विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची शक्यता आहे। आपल्याला पसंत असलेल्या व्यक्तीबरोबरच आपले विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे, तरी प्रयत्न करणे थांबवू नका। जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर पार्टनरबद्दल मनामध्ये कसले तरी संशय येऊन आपल्या नात्यावर त्याचा परिणाम होईल, अविश्वास वाढेल। त्यामुळे हे सर्व आधी तुम्ही सॉल्व्ह करा। उगीच निरर्थक गोष्टींना खतपाणी तुम्ही घालत बसू नका। अविश्वास आपल्या पार्टनरवर अजिबात तुम्ही ठेवू नका। व्यावसायिक वर्गाला दगदग वाढण्याची शक्यता आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्र सहकाऱ्यांची आणि भागीदारीची मदत घ्यावी लागेल। सोबतच व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करण्याचीही शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरीच्या ठिकाणी आपण जर मोठे किंवा प्रतिष्ठित अधिकारी असाल तर पदे सांभाळताना कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील, आणि वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुकच होईल, परंतु आपले हितशत्रू आपल्याला त्रास देतील आणि त्यातून आपले मानसिक स्वास्थ्य बिघडेल, तरी याची तुम्ही खबरदारी घ्यावी। तरुण वर्गाला एखाद्या भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर नक्कीच सुरू करू शकता। सोबतच आपल्याला हवे असलेल्या भांडवलाचीही सोय आपल्याला मिळून जाईल, तरी तुम्ही या संधीचा नक्कीच फायदा घ्या। महिला वर्गाला हा काळ घरगुती अडचणींना सामोरे जावे लागणार असा आहे। घरामध्ये काही अडचणी निर्माण होतील, त्यामुळे आपल्याला ताण येईल, आपले मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्वतःची काळजी घ्या। एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याची पण शक्यता आहे, त्यातून आपल्याला भरपूर नवीन तेज आणि नवीन ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटेल, तरी नक्कीच जा। विद्यार्थी वर्गाला एकाग्रता चांगली राहील आणि मनही स्थिर असल्यामुळे आपण अभ्यासामध्ये पाहिजे तसे यश मिळवू शकाल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन प्रकार तुम्हाला शिकावयास मिळतील, त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ तर होईलच, परंतु एकाग्रतेवरही ते काम करतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह उत्साहाने परिपूर्ण असलेला असा जाणार आहे। कोणतेही काम कराल अगदी उल्हासाने कराल, उत्साहाने कराल, त्यामुळे कार्यामध्ये आपल्याला पाहिजे तशी सफलताही मिळेल, परंतु सोबतच आरोग्यही जपा। नित्य आहार, व्यायाम, पथ्ये हे सर्व काही पाळा आणि आनंदी राहा।
एकंदरीतच पाहता हा सप्ताह इंद्रधनुष्यासारखा विविध रंगांनी युक्त असा आहे। तरी प्रत्येक परिस्थितीचा सामना करा आणि प्रत्येक आनंदाचा तुम्ही लाभ घ्या। प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राइब करा। धन्यवाद।